हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया थोडासा वेगळा पदार्थ, तर व्हिडिओ पूर्ण बघा। मी तर कणिक भिजवून घेतली आहे, त्यामध्ये थोडेसा हळद आणि मीठ टाकले होते आणि थोडीशी कणिक भिजवून घेतली आहे। कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेतली आहे। त्यानंतर मी अशा चपात्या लाटून घेत आहे। तुम्हाला अंदाज आला असेल मी काय बनवत आहे ते। आणि चपातीला लावला आहे मी आता तेल लावून या चपातीचे 4 कट करून घेते आहे। बरेचदा आपल्याला स्वयंपाक करायला भाज्या वगैरे घरात शिल्लक नसतात किंवा जास्त भूक नसते, अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ करू शकता। म्हणजे खिचडी पण खायची नसते आपल्याला, त्यावेळेस नक्की हे ऑप्शन खूप छान आहे। एकदा नक्की बनवून बघा। मी चपातीचे 4 कट करून घेतले आणि नंतर असे 4 रोल करून घेत आहे छोटे छोटे, जेणेकरून ती चपाती आतपर्यंत पूर्ण शिजून जाईल अशी। त्यानंतर मी याचे छोटे छोटे कट केले आहे। शिजल्यानंतर हे मोठे होतात थोडे, म्हणून अगदी बारीक कट करून घेतले आहे मी। आणि हे आता जरी एकत्र दिसत असलं तरी जेव्हा आपण हे उकळायला टाकतो त्यावेळेस ते सेपरेट होऊन जातात। तर हे बघा, मी थोड्या हाताने सेपरेट करून घेतले, पण नंतर पण सेपरेट होतात, ते असे चिकटलेले राहत नाही। मी अशा प्रकारे सर्व चपाती लाटून कट करून घेतल्या आणि त्यानंतर मी सर्व एका ताटामध्ये टाकून घेतलं। हे बघा, इथे ताटामध्ये तयार करून घेतले हे कट करून घेतलेले काप। त्यानंतर एक कढई घेतली, त्यामध्ये 3 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झालं, त्यानंतर मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडू दिली। त्यानंतर यामध्ये घातले आहे जिरे, नंतर घातले आहे लसणाचे तुकडे आणि भरपूर सारा कढीपत्ता घातला आहे। 2 कांदे कट करून घेतले होते ते घातले। मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकून याला परतून घ्यायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो। त्यानंतर 1 चमचा हळद घातली मी। त्यानंतर धनापूड घातली आहे 1 चमचा। परतून घ्यायचं व्यवस्थित। आणि आपण तूर डाळीला जेवढं तिखट घालतो त्याच्या दुप्पट तिखट घालायचं, म्हणजे छान चवदार होतो हा पदार्थ। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि कुकरमध्ये ती डाळ शिजून घेतली होती ती मी आता कढईमध्ये घातली आहे। कढईमध्ये मी डाळ फोडणीपुरतीच घातली, त्यानंतर कढईतलं जे फोडणी आहे ती कुकरमध्ये टाकली आणि नंतर कुकर गॅसवर ठेवला। त्यानंतर साईडला पातेल्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं। 1 तांब्याभर पाणी मी यामध्ये घातलं गरम करून। चांगलं उकळलेलं पाणी घालायचं। फोडणीचं वरण तयार झालं आहे, त्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यावर झाकण ठेवायचं। या पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर आपल्याला यामध्ये चिकोल्या टाकायच्या आहे, ज्या आपण कणकीच्या लाटून घेतल्या होत्या। हे बघा, आपलं वरण छान उकळून झालं आहे। मी यामध्ये चिकोल्या टाकून घेत आहे। खूप छान टेस्टी झाल्या होत्या या चिकोल्या, एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तुमच्या कमेंट करत जा, तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ तेही मला सांगत जा। त्यानंतर मी चिकोल्या टाकून घेतल्या आणि छान याच्यावर झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटं व्यवस्थित चिकोल्या शिजवून घेतल्या। हे बघा, आता चिकोल्या वरती आल्या आहेत थोड्याशा शिजवून। त्यानंतर मी अजून एक 5 ते 7 मिनिटं या चिकोल्या शिजवून घेतल्या। बस, चिकोल्या तयार झाल्या होत्या, ताटामध्ये वाढल्या। त्यावर मस्तपैकी तूप घालायचं आणि एक वेगळी रेसिपी भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर नक्की बनवून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग। परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये।